होता पहिला चेंडू सरप्राईज पॅकेज इथे पाहायला मिळाला जो खाली राहिला आणि पहिला चेंडू जिथे निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतं पहिलं षटक चेंडू इथे डावी चेंडू जाणारा खंडित करण्यात येतं वाईट बॉल नाही एक्स्ट्रा रन नाही इथे सुरुवात होती स्कोर बोर्डला केवळ दिशा देत असताना एक चांगला स्ट्रोक इथे अटेम्प्ट केला आणि हलक्या हाताने एक सिंगल इथे प्राप्त केली धाव प्राप्त होत असताना पाहायला मिळतील एकंदरीत 2 धावा धावफलकावरती आहेत पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये टर्फ 2 वरती आपण पाहतोय रक्षक आहे धाव प्राप्त होणार नाही पॉवर प्लेच्या षटकामध्ये बाउंड्री लाईन वरती केवळ एक षटरक्षक केवळ तैनात करण्यात आलाय आणि अशा परिस्थितीमध्ये फलंदाजांकडे मोठा आहे की दोन्ही हात फैलावून आपण मोठी फटकेबाजी करू शकतो त्यासाठी प्रयत्नशील राहावं लागेल चांगला स्ट्रोक परंतु त्याच वेळेला चांगले क्षेत्ररक्षण नवीन त्याला जपवून ठेवलंय थांबवून ठेवलंय चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होतीये सिंगल प्राप्त करण्यात येत असताना पाहायला मिळते वेगाने रन्स कंप्लीट करण्यात येतात आपल्याकडे ताळमेळ तितकंसं चांगलं असावं लागतं आणि कॉम्बिनेशनने चांगल्या रीतीने खेळ करत असताना दोन्ही बॅटर चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण हँड अँड कॉर्डिनेशन पाहताच घडतंय कारण अशा रीतीचं क्षेत्ररक्षण डावात रोखू शकतात ते चांगल्या रीतीने जाणतात क्षेत्ररक्षण करत असताना एबी परफॉर्मन्सचा प्रत्येक क्षेत्ररक्षक यष्टांच्या पाठीमागे यष्टिरक्षक तितकाचा चाणक्य पाहायला मिळाला कारण येणारा चेंडू कधी उसळी घेईल कधी खाली राहील किंवा कधी वळण घेईल या सगळ्याची जाणीव आपल्याला असायला हवी आणि म्हणून ठीक आहे यष्टिरक्षण चांगलं आपल्या मैदानाच्या आतमध्ये घडते तरी काय क्षेत्ररक्षकाची चुकी निर्मित धावाच्या नशिबाची साथ चौका मुकेशच्या बॅट मधून पाहायला मिळाला आणि त्यावरती क्षेत्ररक्षकांमध्ये इथे चौकार आलेला पाहायला मिळाला 8 धावा धावफलकावरती 8 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट लॉस बॅटिंग करत असताना ब्लॅक फायर टीम ब्लॅक फायरचा मुकेश आता मात्र फायर झालेला पाहायला मिळाला चांगला स्ट्रोक आला ज्या रीतीने तो बॅटिंग करतोय त्याचा बॅटचा फ्लो किंवा त्याचे आयसेट चांगले झाले परफेक्ट मिडल ऑफ द बॅट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि जरूर त्याने एक मेसेज दिलाय प्रतिस्पर्धी संघाला की मुकेश नाम सुनकर फ्लावर समजे क्या फायर आहे काय स्ट्रोक केला त्याने चेंडू पुन्हा एकदा उडवेशीच्या बाहेर ज्या रीतीने बॅट फिरवली आहे ना मुकेशने अद्याप एखादा दानपट्टा फिरवा पानं पलटल्यानंतर दानपट्ट्याची आठवण होते आणि इथे दानपट्टा फिरवा त्या रीतीने तो बॅट फिरवतो उत्साह जास्त आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला अपील मध्ये सेकंड ओव्हर मध्ये आल्यानंतर आपण दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होते 10 धावा धावफलकावरती आहे नाममात्र डाउन द ग्राउंड सरळ बॅटने चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होते 10 धावा धावफलकावरती आहे नाममात्र यांना आपण पाहत आहोत चांगल्या दर्जाचे पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून ऍक्युरेसी चांगली आहे स्कोर कार्ड वरती एकेरीच्या मदतीने देखील 15 धावा धावफलकावर पुढे सरसावला कवचला क्षेत्ररक्षक आहे फंबल झालाय फायदा उचलला जातोय एक सिंगल इथे प्राप्त होईल 16 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट लॉस षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती जे प्राप्त पाहायला मिळत दोन षटकांचा खेळ संपला करंट रन 8च्या धावगतीने 16 धावा धावफलकावरती ज्या मात्र पाहायला मिळतात 16 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट लॉस बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर ब्लॅक फायर
दुसऱ्या कोर्टवरती आपण जिथे दुसऱ्या टर्फवरती मॅच चालू असलेली पाहायला मिळते. एका बाजूला तना सुपर किंग आणि त्याच्या अगेन्स्ट येते विवेक सावंत यांचा संघ आणि विवेक सावंत या नावाने संघ खेळत असताना तो पाहायला मिळतो. प्रत्येक टीमला एक एक DRS देण्यात येतं. साईडम आणि वेगासाठी DRS कॉल नसेल. गोलंदाजी मार्क वरती विवेक. स्ट्रोक आल्यानंतर आपण मोठी फटकेबाजी न करता, आपण भावनेच्या भरामध्ये वाहून न जाता सिंगल डबल कसं घेता येईल याच्याकडे कल त्याचा पाहायला मिळतोय. मध्ये होईल तो बाद. फर्स्ट विकेट गोज डाऊन. नवीन डिपाच खेळाडू क्रमांक पहिला जो मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना नवीन बॅट टू द पॅव्हेलियन. नवीन बाद झालाय. 9 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. 22 धावांची भागीदारी जी मात्र पाहायला मिळाली. 22 रनची पार्टनरची बिल्ड झाली आणि ती इथे ब्रेक करण्यामध्ये आली आहे. बॅटरी मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतं. नितेश शेट्टी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतात. चांगल्या दर्जाची गोलंदाजी झाली. रन्स आल्या परंतु अगदी त्याच वेळेला विकेटची मिळवली आहे. फेकी करण्यात येईल. एक सिंगल अवेलेबल होती आणि ती प्राप्त करण्यात येत असताना पाहायला मिळते. दिवसा ढवळ्या अगदी खेळपट्टीच्या जवळहून धावांची चोरी या दोन्ही बॅटरने केली. हलक्या हाताने बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू जो एक धाव स्वरूपाचा पाहायला मिळतोय. विवेकनी गोलंदाजी आपली परिपक्वता किंवा गोलंदाजीतील नाना रूपे इथे मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय तो बा. विवेकनी गोलंदाजी आपली परिपक्वता किंवा गोलंदाजीतील नाना रूपे इथे मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये. 23 लॉस ऑफ 2 विकेट. दुसरा खेळाडू इथे बाद झालाय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये रणे दाखल होत असताना पाहायला मिळतं. ब्लॅक फायर संघाने सुरुवात अशी केली होती. फायरी सुरुवात केली होती. 23 रन्स ऑन दी बोर्ड आहे. गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल विवेक. 5 चेंडू हाताळले. 7 धावा त्याने अद्याप खर्च केल्या. रन्स आहे स्कोर कार्ड वरती 23. तर सन्मान्य उमेश जाधव सर यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम सर. आपलं सहर्ष स्वागत. सरांना विनंती आहे जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा उमेश जाधव सरांचं. सरांना विनंती आहे की आपण व्यवस्थापन व्हायचं आहे. मराठी क्रिकेट लीग सीझन 6च्या विनंती आहे की आपण व्यवस्थापन व्हायचं आहे. मध्ये स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं म्हणत असताना चौकार ठोकलाय.
चौकार आला. संघाची धावसंख्या 27 ऑन दी बोर्ड. 27 धावा धावफलकावरती आहे. 2 खेळाडू बाद. शेवटचं निर्णायक अंतिम षटक. 27 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्क वरती शेवटचं निर्णायक आणि अंतिम षटक घेऊन बोलर झालाय. साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना अखिलेशला आपण पाहतो. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी तो दाखल झाला. 28 धावा धावफलकावरती आहेत. प्रणय कर्णधारा नॉन स्ट्राईक गेटवरती पाहायला मिळतो. पुढे सरसावला. प्रणय कर्णधारा नॉन स्ट्राईक गेटवरती पाहायला मिळतो. तर सन्माननीय उमेश जाधव सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं. वेलकम सर. आपणास विनंती आपण आसनस्थ व्हायचं. सगळ्या कोरिओग्राफरचं सर किरण सर आपलं खास करून सहर्ष स्वागत. किरण सर आपलं सहर्ष स्वागत. आपलं विनंती आपण स्थान पाहायचं. सुभाष नाकाशे सर आपलं सहर्ष स्वागत. आपणास विनंती आपण स्थानापन्न व्हायचं. वन्स अगेन आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. भरपूर सारे कोरिओग्राफर्स आज झालेले आहेत, त्यामुळे आम्ही सुद्धा भारावून गेलेलो. आम्ही सुद्धा थोडेसे निशब्द झालेलो आहोत, कारण इतके सगळे तारेचे तर एकाच वेळेला एकाच मंचावरती. क्षमस्व, परंतु आलेल्या सर्व कोरिओग्राफर्सचं पुनश्च एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात आपण. सर्वांना विनंती, जोरदार टाळ्या. थँक यू. हो टू जेस बसले. थँक्यू सर. आपलं वेगळं स्वागत. थँक्यू. प्रत्येक मराठी माणसाची आहे, तर आज नावाचा जास्तीचा विचार केला जाऊ नये. आणि मला तर वाटतं कुठेतरी शेक्सपियरही म्हणालाय की नावात काय. आज आपण आला आहात. सर्वांचं हार्दिक असं स्वागत. आपली स्पर्धा आपल्या मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची स्पर्धा अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, आणि या महामंडळामध्ये येणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्याचं स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. 28 धावा धावफलकावरती 3 खेळाडू झालेत बाद. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 29 रन्स ऑन दी बोर्ड. 29 धावा धावफलकावरती आहेत. 3 खेळाडू जे मात्र तंबूच्या आश्रयाला परतले. होईल बा आहेत. 3 खेळाडू जे मात्र तंबूच्या आश्रयाला परतले. तर तू वरती धावफलकावरती धावा 29. बॅकफुटला टॅप करण्याचा प्रयत्न आणखी विनोद. मी मोरिया बॉयज टीमचा कॅप्टन. द मोरिया कॅप्टन. चला आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग
मंडळी म्हणजेच फुला कामकर मॅडम असतील, त्यानंतर जोसेफ रॉड्रिक सर असतील, मनसेचे काही प्रतिष्ठित व्यक्तिमत्व या ठिकाणी सुभाष सर असतील, किरण सर असतील, बहुतांश कोरिओग्राफर्स या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच राखी जाधव सर सुद्धा आता या ठिकाणी आगमन झाले आणि जी सुरुवात तशी सुरुवात झाली असताना शेवटी ही स्पर्धा कोणाच्या नावे होतीये हे सुद्धा आपण आज संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. तुर्तास दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. पुन्हा एकदा घेऊन जातो जयेश भोसले सरांकडे. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, इथे कधी रंकाला राजा आणि राजाला रंक बनवेल ना हा खेळ, याचा मात्र नेम नाही. आणि म्हणून की काय मैदानाच्या आतमध्ये ही हार जीत हा लपंडाव निश्चित पाहायला मिळणार. अनेक वेळेला आपण म्हणतो ना, हार जीत ही लपंडावर, जिद्द राहू दे म्हणे जिंकायची पुन्हा, अडवतील ही लाख वादळे, सिद्ध होणे उजळायचे पुन्हा. स्वतःला सिद्ध करा, प्रसिद्धी आपोआप आपल्या पायाशी लोटांगणे घेत येते. त्यासाठी चांगल्या रीतीचं प्रदर्शनही आवश्यक राहील, कारण 31चा पाठलाग करायचा, 31 रनचं टार्गेट आहे. गोलंदाजी ज्याने केली तोच गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतो. विवेक आणि जीवा एक ऑलराऊंडर परफॉर्मन्ससाठी जाणला जाणारा विवेक, कारण त्यांनी बॉलिंग केली आहे, बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आला. पाहायला मिळेल कशा रीतीचं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून होत आहे. मराठी क्रिकेट लीग 2024 आपण पाहत आहे. वन टीम वन ड्रीम, आणि इथे याच ब्रीद वाक्याने खेळाडू खेळत असताना 2 टॉप 5 15 संघांना प्राधान्य देण्यात आले. 35 मॅचेस कव्हर होती आजच्या दिवसामध्ये, आणि संपूर्ण सामने ही अखिल भारतीय मराठी चित्रपट महासंघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जे खेळवले जात असताना पाहायला मिळतील. चंदक डेव्हलपर्स यांचे विशेष आभार. 6वं पर्व आपण पाहतोय, सीझन 6 पर्व 6वं. या 6व्या पर्वावरती प्रत्येकाला आहे गर्व, असे 6वं पर्व आपण पाहत आहोत. वरती पुन्हा एकदा मुकेश याला पाचारण करण्यात येते. 15 धावांची उपयुक्त खेळी त्याने बॅटिंग करत असताना साकारली होती, त्याला आपण पाहत आहोत. 31 रनचं टार्गेट, 31चा करायचा पाठलाग. पहिला चेंडू राईट आर्म अराउंड विकेटने मुकेश हलक्या. वेल बिगिन इज अ हाफ डन. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट नेहमीच चांगला होता, जाणलं पाहिजे, आणि त्याच्याने सुरुवात इथे केली आहे. फ्रंट लेग पुढे आणलं, बॅटचा फेस लवकर क्लोज केला, हलक्या हाताने केवळ दिशा दिली, सिंगल इथे प्राप्त होते. दापलकावरती धावाच्या 2. पुन्हा एकदा पॅडल स्वीप मिळाली. तर फोनवरती चालू असलेली मॅच अद्यापही पूर्वार्धक संपला नाहीये. काही काळ मॅच थांबली होती तर फोनवरती. तर तो इकडे आपण आहोत जिथे 31चा पाठलाग चालू आहे. हलक्या हाताने वळणी घेणारे चेंडू हातात, त्याच वेळेला वेगही चांगला आहे त्याचा टप्पा हा चांगलाच पाहायला मिळाला. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. शेट्टीना हॉटेल व्यवसायामध्ये तितकेसे कंजूस आहेत, परंतु धावा देण्यामध्ये पुढेचा विषय राहतात, परंतु येथे धावा न गोळा करून देण्यामध्ये निकू पुढे आहे. रन्स आल्या दापलकावरती आहेत ते केवळ 3. पहिले षटक संपुष्टात आलं.
फर्स्ट ओव्हर कंप्लीट 3 धावा धावफलकावर जाणारा इथे पुढचा चेंडू परंतु रन्स मिळणार नाहीये. वरती रन्स आपण एकंदरीत पाहिल्या. पुढचा बॉल डाव्या एसटीवरती इथे रन्स कंप्लीट करण्यात आला. व्हाईट बॉल एक चिकी सिंगल इथे अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळाली. वाईटच्या स्वरूपामधूनही रन्स इथे कंप्लीट करण्यात येत असताना आणखी एक चेंडू निर्धाव की गरज है. 21 रन की जरूरत यहाँ से मैच जीतने के लिए. 12 गेंदों का खेल शेष. 12 चेंडू आणि 21 धावा. गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. एकापेक्षा जास्तीचे काही नाही. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. मॅच चुरशीची बनेल यात ती मात्र शंका नाही आहे, कारण येणारे चेंडूवरती 11 आणि 11 बॉलमध्ये 20ची आवश्यकता. सामना बनवू शकतो. एखादा मोठा स्ट्रोक हवाय, एखादा चौकार इथे जर काही यदा कदाचित पाहायला मिळाला तर मॅचला कलाटणी मिळेल, किंबहुना सामना इथे जिवंत राहील. उजव्याशीच्या बाहेर वेगाने टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. 18ची जरूरत. 11 बॉल 18 धावा. 11 चेंडू आणि विजयासाठी 18ची आवश्यकता आहे. स्ट्राईक रेटवरती बॅटर सध्याच्या घडीला स्ट्राईकला पाहायला मिळतोय. रोहित एकंदरीत या मॅचचा विचार केला ना तर एबी परफॉर्मन्स टीमचा एकंदरीत प्रत्येक खेळाडू म्हणत असेल धावा हव्यात त्या 18 धावा. आता तूच काहीतरी कर भावा. रोहित ऑन अ स्ट्राईक. उजव्याशीच्या बाहेर आणखीन एक चेंडू दिशाहीन चेंडू इथे पाहायला मिळत आहे. प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी चुकून प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती जावी असाच काहीसा प्रकार आणि प्रताप इथे खेळला जरूर रन्स मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. लगातारचे चेंडू जे निर्धाव स्वरूपाचे पाहायला मिळतात. 2 बॉल
14 धावा धावफलकावरती बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न. तर 2 वरती नेक्स्ट मॅच द मोरिया बॉयज आणि द विनोद. आता विनोद टीमने टॉस जिंकला, प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर टर्फ 1 वरती शेलार विचारे आणि राहुल के रॉयल किंग्स या दोन टीम मध्ये मॅच आहे, जिथे टॉस जिंकलाय शेलार विचारे टीमने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. टर्फ 1 वरती नेक्स्ट मॅच टीम शेलार विचारे टीमने टॉस जिंकला, प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. तर टर्फ 2 वरती मोरिया बॉयज आणि विनोद टीम मध्ये मॅच आहे. चांगल्या रीतीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. कॉपी बुक स्टाईलने क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा स्ट्रोक फ्रंट लेग पुढे आणत असताना ऑफ राईट केला. रन्स मिळणार नाही. हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. गोलंदाज अठरा धावा धावफलकावरती आहे. सामना जिंकण्यासाठी 13ची आवश्यकता राहील या सामन्यामध्ये. सरळ बॅटने केले, स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. डॉट बॉल आलाय. येणारे 6 बॉल 6 चेंडू. आता मात्र 13 गेंदे 13 रन. 6 बॉल रिमेनिंग, 13 रन रिक्वायर्ड बाय विन. 6 बॉल 13 धावा, 6 चेंडू आणि 13ची गरज. ब्लॅक फायर टीमने सुरुवात दमदार केली. 31 धावसंख्येचं टार्गेट सेट केलं. आणि या मॅच मध्ये जिथे एबी परफॉर्मन्स टीमला आपण पाहिलं, तेराची आवश्यकता या सामन्यामध्ये. 6 चेंडू आणि 13ची गरज. 6 चेंडू 13 धावा. रोहित गोलंदाजीमध्ये फेरबदल. बॉलर मालू आलाय गोलंदाजी मार्क वरती. मालूला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहत आहोत. पहिला चेंडू घेऊन तो सज्ज होईल. रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. खेळाडू होत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये रोहित. स्वरूपामध्ये खेळाडूला बाद करण्यामध्ये देखील तो यशस्वी राहिला आहे. 5 चेंडू आणि 13ची गरज. 5 गेंदे और जीत के लिए 13 रनों की जरूरत. 5 चेंडू 13 धावा. 5 चेंडू आणि 13ची गरज. मालू ऑफ ब्रेक गोलंदाजी करतोय. तो चेंडूला फ्लाईट देण्याचा प्रयत्न त्याने केला. चेंडूने वळण हदभर इथे घेतलं. मालोजीचा हा बॉल गिरकी घेणारा राहिला. अवांतर डाव. 12ची गरज. हा चेंडू बॅकफूट. चेंडू आणि 12 धावा. 4 चेंडू आणि 12ची आवश्यकता या मॅच मध्ये. आपण पाहतो मराठी क्रिकेट लीग 2024. 4 चेंडू आणि 12ची आवश्यकता. नेक्स्ट मॅच झाला. दोन्ही टीम रेडी राहा. हा बॉल देखील यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. आणखी एक खेळाडू बाद. पथ्याच्या बंगल्याप्रमाणे
तीन चेंडू आता मात्र 12ची गरज, 3 चौकार हवे हा सामना जिंकण्यासाठी. 3 बॉल 3 चौकाराची गरज, 3 चेंडू 3 चौकार, 12ची आवश्यकता. टर्न केला हलक्या हाताने पॉइंटला, रन मिळते केवळ 1. येणारे 2 चेंडू आणि 11ची गरज, 2 चेंडू आणि 11 धावा. हा बॉल नो आलाय. कहाणी में ट्विस्ट, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. सामना अजून संपलेला नाही आहे, कारण मी अजून जिंकलेलो नाही आहे. ही भावना मनाशी असायलाच हवी, कारण इथे धावा आल्यात त्या 3. आता मात्र येणारे चेंडू आहेत ते एकंदरीत आपण पाहिले तर 2 बॉलचा खेळ शेष आहे. 8ची आवश्यकता. हा चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचा येतोय. डॉट बॉल, 1 बॉल 8 धावा. 1 चेंडू आणि 8ची गरज, 1 चेंडू आणि 8 धावा. हा बॉल मैदानाच्या आतमध्ये आणखी काहीतरी पाहायला मिळतोय की काय? नो बॉल, नो बॉल. सामना अजून संपला नाहीये, कुठेही जाऊ नका. सीट बेल्ट बांधून घ्या मित्रांनो, कारण या मॅचला अजून काहीतरी वेगळं पाहायचं बाकी आहे. मालोजी प्रयत्न करतोय काहीसे वेगळे. बॉल इथे निर्धाव स्वरूपाचा मॅच जिंकली आहे. ब्लॅक फायर या टीमने हा सामना इथे जिंकला. त्याच्यासाठी गीत गायला जाते जीवा.